मिलेनियल्सला वाटतं याच्या पलीकडे क्रिकेटच नाही. माझ्यासारख्या प्रौढांना वाटतं की तुझं नि माझं जमेना आणि तुझ्या वाचून करमेना. आणि माझ्या पुढची जी पिढी आहे ना, जी स्पोर्ट्स कट्ट्यावर बघणारे बरीच लोक आहेत, त्यांच्या दृष्टीने तर हे कसलं क्रिकेट. येस, हाच तो दिवस, हाच तो क्षण, हीच ती वर्षाची वेळ जेव्हा वेगवेगळ्या कारणांनी तो एक क्रिकेटचा महासंग्राम चर्चेत असतो. अर्थात आपण बोलतोय इंडियन प्रीमियर लीग बद्दल. आणि मी अमोल कराडकर, द हिंदूचा क्रीडा पत्रकार, आज तुम्हाला सांगणार आहे की या वर्षीची IPL जो 18वा हंगाम आहे, त्या 18व्या हंगामाची 18 वैशिष्ट्ये सांगायचा मी प्रयत्न करणार आहे. तुम्ही स्पोर्ट्स कट्टा लाईक, शेअर, सबस्क्राईब सगळं करून झालं की कमेंटमध्ये एकीकडे बघता बघता किंवा संपल्यानंतर तुमची 18 वैशिष्ट्य किंवा 18 नाही तर तुमच्या दृष्टीने आमची मिस झालेली किंवा तुमची ॲडिशनल वैशिष्ट्य नक्की सांगा. सुरू करूया मग. 18 वर आहे. तुम्हाला वाटत असेल विराट कोहली, नाही. 18 नंबर IPL साठी महत्त्वाचा त्याहून मोठ्या कारणासाठी आहे, कारण तो आहे प्रत्येक संघाचा ठरवून दिलेला मॅक्सिमम स्क्वॉड साईज. म्हणजे उदाहरण सांगतो, एका संघात ऑक्शनमध्ये मॅक्सिमम 25 खेळाडू दिसतात, पण एका दिवशी मैदानावर कुठल्याही संघाचे सामना असताना 18 पेक्षा जास्त खेळाडू जाऊ शकत नाहीत. त्याच्यामुळेच तुम्हाला कधी कधी प्रश्न पडतो, अरे हा तर या टीममध्ये आहे पण तो स्टँडमध्ये का बसलाय बुवा. त्याचं कारण आहे की ड्रेसिंग रूम आणि डगआउटमध्ये मॅच डेला 18 पेक्षा जास्त खेळाडू असू शकत नाहीत. आणि हा नियम यावर्षी देखील तोच राहणार आहे. पुढे जाऊया. 17 नाही, यावर्षी 1760 बदल येतो. अजूनही तुम्ही लोक कन्फ्यूज होत आहे की मोहम्मद सिराज नक्की RCB मध्ये का अजून कुठे. अरे हा, गुजरात टायटन्स. भुवनेश्वर कुमार नक्की कोणासाठी बॉलिंग करणार आहे. आणि त्या KKRने तर काय कर्णधारच बदललाय. नक्की कोण, ऋषभ पंत नक्की कुठला कॅप्टन आहे. हे जर तुमचं सगळं कन्फ्युजन आहे ना, ते समजू शकतो. कारण काय, दर 3 किंवा 4 वर्षांनी IPLचा ओव्हरऑल होतो, सगळ्या संघांचं जवळजवळ स्वरूप बदलतं. आणि त्याच्यानंतरचा पहिला सीझन तुम्हा आम्हाला आता सवय झाली आहे, थोडासा कन्फ्युजनचा असतो. तुमचं काम स्पोर्ट्स कट्टाने सुकर केलंय. प्रत्येक संघाची यादी तुमच्या पसंतीच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर जाऊन तुम्ही स्पोर्ट्स कट्टा हँडलला फॉलो करून ती चेक करू शकता. पुढे जाऊया. 16 नंबरच्या दृष्टीने विशेष अंकाशी संबंधित नाहीये, पण यावर्षीचं एक वैशिष्ट्य आहे की तुम्हाला जर गेल्या काही वर्षांमध्ये सवय लागली असेल, विशेषतः मोबाईल फोनवर जे IPL बघतात किंवा OTTवर जे IPL बघतात, की IPL फुकटात बघता येते, ते दिवस संपले. IPLचा डिजिटल ब्रॉडकास्टर आणि IPLचा टेलिव्हिजन ब्रॉडकास्टर या 2 कंपन्यांचं विलिनीकरण, ज्याला साध्या मराठीत आपण मर्जर म्हणतो, ते झाल्यामुळे डिस्नी जिओ स्टारवर आता IPL तुम्हाला पैसे देऊनच बघता येणार आहे. त्याला एकच अपवाद आहे की एकतर पैसे देऊन IPL बघा किंवा जिओचं सिम कार्ड घ्या आणि एका स्पेसिफिक प्लॅनला सबस्क्राईब करा, तर तुम्हाला फुकटा येणार आहे. पण तुमची दिवाळी संपली, 7:30 सुरू झाली असं मी म्हणणार नाही, पण तुम्हाला जर फुकटात IPLशी रिलेटेड कॉन्टेंट हवा असेल, मराठीतून विविध अपडेट्स हवे असतील, तर तुम्हाला माहिती आहे कुठे यायचं. पुढे जाऊया. 15 नंबर. 15 नंबरवर पुन्हा एक बेसिक फॉर्मॅट सांगतो मी तुम्हाला, की प्रत्येक संघाच्या कमीत कमी 14 सामने होणार आहेत आणि मॅक्सिमम 17 होऊ शकतात जर 4 नंबर किंवा 3 नंबरचा संघ अंतिम सामन्यात पोहोचला तर. पण या स्पर्धेचं स्वरूप यावर्षी सेमच असणार आहे. 2 ग्रुप्समध्ये टीम डिवाइड झाल्यात, त्यामुळे प्रत्येक संघाला 14 सामने मिळणार आहेत. त्यातल्या 4 संघांविरुद्ध 1-1 आणि 5 संघांविरुद्ध 2-2 लीग सामने खेळणार. शेड्यूल लवकरच किंवा पिरियॉडिकली स्पोर्ट्स कट्टा तुम्हाला कळवेल, ते तुम्ही बघत राहा. पण एकूण सामने असणार आहेत 74, त्यातले प्रत्येक संघाचे आहेत 14. ते नक्की लक्षात ठेवा.
नंबर 13. 13 हा अंक तुम्ही अशुभ मानताय. वैभव सूर्यवंशीला विचारा. हा वैभव सूर्यवंशी ऑन पेपर अवघा 13 वर्षाचा असताना IPL ऑप्शनमध्ये करोडपती झाला. तुम्ही 13 वर्षाचे असताना काय करत होतात हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि 13 वर्षाचा वैभव सूर्यवंशीला सामना मिळणार का हे बघणं अत्यंत इंटरेस्टिंग ठरेल. कारण काय, राजस्थान रॉयल्स सारख्या मुरलेल्या संघाने जर त्याच्यावर विश्वास टाकला आणि 2 संघांचं युद्ध झालं आणि मग त्याला राजस्थान रॉयल्सने घेतलं तर मुलामध्ये चुणूक आहे हे नक्की. त्याच्या वयाबद्दल विविध मतभेद आहेत, त्याच्याबद्दल आत्ता आपण नको बोलायला. कारण काय, अखेर तो जर IPL खेळला तर तिथे एनिवे एज ग्रुप कुठलाच नसतो. आणि हाच वैभव सूर्यवंशी 13 बरोबरच 14 नंबरसाठी सुद्धा चप्पल बसू शकतो. कारण काय, IPLचा पहिला आठवडा संपायच्या आधी त्याचा 14वा वाढदिवस साजरा होणार आहे. 12 नंबर यावर्षी IPL साठी महत्त्वाचा का आहे तर 12 व्हेन्यूज आहेत. 12 मैदानांवर यावेळेस IPL खेळली जाणार आहे. 12 शहरांमध्ये IPL खेळली जाणार आहे. 10 शहरं जे प्रत्येक संघाचं होम स्टेडियम आहे ते आहेच. त्याच्या व्यतिरिक्त धरमशाळेत पंजाब किंग्स त्यांचे काही होम गेम्स खेळणार आहे. आणि त्याचबरोबर दुसरा एक संघ म्हणजे राजस्थान रॉयल्स तो खेळणार आहे गुवाहाटीमध्ये. आणि हे दोन्ही संघ यावेळेस काही पहिल्यांदा खेळणार नाही आहेत. पण दिल्ली कॅपिटल्स त्यांच्या ओनर्समध्ये जो कंट्रोल बदललेला आहे त्याच्यामुळे विशाखापट्टणमच्या ऐवजी त्यांचे सर्व सामने ते दिल्लीतच खेळणार आहेत. 11 नंबर यावेळेस खूप महत्त्वाचा आहे. कारण काय, एक नवीन नियम आला आहे IPL मध्ये आणि तो गेम चेंजर ठरू शकतो. IPL मध्ये आपल्याला माहिती आहे की पडतं या हंगामात जवळजवळ सर्व भारतात. आणि त्याच्यामुळे चेस कितीही मोठं टार्गेट करायचं असेल तरी ते सहज साध्य होऊ शकतं. कारण काय, बॉल साबणात बुडवल्यासारखा, म्हणजे बॉल हातात राहूच शकत नाही बॉलर्सच्या आणि बॉल ग्रिप होतच नाही. त्याच्यामुळे बॅटिंग जास्त सोपी होते. विशेषतः जसा सामना पुढे सरकत जातो, जसे रात्र पुढे सरकत जाते, त्याच्यावर वचक ठेवण्यासाठी एक नवीन नियम आणलाय की दुसऱ्या इनिंग्समध्ये 11 षटकांनंतर बॉल चेंज होईल. म्हणजे नवीन बॉल नाही दिला जाणार, पण 11 ओव्हर्स वापरलेला जुना चेंडू की जो कमी ओला असेल, रादर तेव्हा तो ओला नसेलच, त्याच्यामुळे बॉलर्स जास्त प्लेमध्ये येतील आणि त्याचा इम्पॅक्ट नक्की कसा होईल हे आपल्याला बघावं लागेल. बाकी मायनर रूल चेंजेस आहेत ते तुम्हाला आपण पोस्टच्या माध्यमाद्वारे कळवू शकतो. 10 नंबर अर्थात IPL मध्ये 10 संघ आहेत, 10 कर्णधार आहेत आणि त्या 10 कर्णधारांमध्ये काही अपेक्षित, काही अनपेक्षित आणि काही आश्चर्यचकित करणारी नावं आहेत. या तिन्ही कॅटेगरीजमधले तुमचे अपेक्षित कर्णधार, तुमचे आश्चर्यजनक कर्णधार आणि तुमच्या दृष्टीने अनपेक्षित कर्णधार कोण हे आम्हाला नक्की कमेंट्समध्ये कळवा. एक गमतीचा भाग सांगतो की हे जे कर्णधार आहेत त्यातला जो सर्वात कमी प्राइस टॅग असलेला कर्णधार तो अर्थात आपला मराठमोळा मुंबईचा कर्णधार जो आहे रणजी ट्रॉफीमध्ये, तोच अजिंक्य रहाणे. तब्बल 7 वर्ष झाली का IPL मध्ये शेवटचा कर्णधार असून? बहुतेक 7च झाली. गडबड होत असेल तर मला कमेंटमध्ये सांगा. एवढ्या मोठ्या कालावधीनंतर तो पुन्हा एकदा IPL मध्ये कर्णधार पदाच्या भूमिकेत दिसणार आहे, तोही एका नवीन संघाचा. आणि तो संघ म्हणजे डिफेंडिंग चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स. आणि सर्वात महागडा IPL कर्णधार अर्थात जो सर्वात महागडा IPL क्रिकेटपटू आहे तो ऋषभ पंत. त्याच्यामुळे या दोघांच्या कामगिरीवर लक्ष सगळ्यांचं जास्त असणार आहे. तुम्हाला काय वाटतं, दोघांमध्ये कोण जास्त सक्सेड करेल तेही आम्हाला कळवा. 9 नंबर, इंग्लंडचे क्रिकेटपटू IPL मध्ये का नसतात, इथपासून इंग्लंडचे क्रिकेटर्स IPL मध्ये अचानक एवढे का यायला लागलेत या प्रश्नावर गेल्या 4-5 वर्षात खूप खलबत होत आहेत. 2025 मध्ये इंग्लंडचे 9 खेळाडू दिसणार आहेत. त्याच्यात महत्त्वाची बाब अशी आहे की ऑक्शनमध्ये 11 खेळाडूंना साईन केलं होतं, पण त्यातल्या 2 खेळाडूंनी माघार घेतली आहे. ब्रायडन कार्स झालाय दुखापतग्रस्त आणि दुसरा जो आहे ना हॅरी ब्रूक, तो खरं तर 1 नंबरवर आपण घ्यायला पाहिजे. कारण तो कदाचित पहिला खेळाडू ठरेल ज्याला IPL वर, म्हणजे ज्याला IPL मधून रूढार्थाने बॅन म्हणू शकतो आपण, पण त्याला मज्जाव केला जाईल. कारण काय, त्यांनी
सबळ कारण न दिल्यामुळे ऑक्शन नंतर अचानक माघार घेतलेली आहे आणि IPLने जो नवीन रूल याच्या आधी स्पोर्ट्स कट्टावर चर्चा केली आहे आपण, त्यानुसार हॅरी ब्रूकला पुढची 2 वर्ष IPL ऑक्शनमध्ये रजिस्टरच करता येणार नाहीये. पुढे जाताना नंबर 8, मगाशी आपण कर्णधारांचा उल्लेख केला तर 8 कर्णधार जे आहेत ना 10 पैकी, म्हणजे अख्ख्या हंगामाचे कर्णधार, अर्थात 2 संघांना पहिल्या सामन्यात वेगळे कर्णधार असणार आहेत ते तुम्हाला माहिती आहे, पण एकूण 10 कर्णधारांपैकी 8 कर्णधार जे आहेत त्यांनी आधी IPLमध्ये कर्णधारपद भूषवलेलं आहे. 10 टीम्सच्या मेन कॅप्टन्सपैकी सांगतोय. 2 नवे कर्णधार आहेत, त्यातला अर्थात एक आहे अक्षर पटेल आणि दुसरा आहे तुमच्या दृष्टीने जे सरप्राईज होतं मोठं, रजत पाटीदार. RCB सारख्या संघाचा रजत पाटीदार कर्णधार असणार आहे आणि या दोघांकडे त्या संघाची भिस्त तर आहेच या दोघांवर, पण या दोघांच्या कामगिरीकडे तुमचं आमचं लक्ष पण नक्कीच असणार आहे. नंबर 7. आता 7 म्हणल्यानंतर पुढे जाऊया असं तुम्हाला वाटू शकतं, पण पुढे जर जाऊच, पण 7 नंबर तोच आहे जो तुम्ही गेस केलाय. पण यावेळेस गंमत काय आहे बघा, 7 नंबर धोनी हा IPL मधला सर्वात म्हातारा खेळाडू आहे. म्हणजे तो वैभव सूर्यवंशी जो आहे तो सर्वात तरुण खेळाडू आणि सर्वात म्हातारा खेळाडू जो 7 नंबरची जर्सी घालून खेळतो. रादर सर्वात वयस्कर खेळाडू बनवूया, कारण काय धोनी मैदानावर आला की त्याचं म्हातारपण नाही, तुमच्या आमच्यातले जे म्हातारे आहेत तेही स्वतःचं म्हातारपण विसरून त्याला चीअर करायला लागतात. आणि या धोनीनी जर यावर्षी गेल्या 2 हंगामांमध्ये मिळून त्यांनी 130 किंवा 131 बॉल्स फेस केलेत. तेवढे बॉल्स जर त्याने टोटल फेस केले, कारण तो गुडघ्याच्या शस्त्रक्रियेतनं रिकवर होऊन येतोय, तर मात्र जुना धोनी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांसमोर येईल असं मला वाटतंय. तुम्हाला काय वाटतंय, धोनी खरंच अनकॅप्ड प्लेअरच्या भूमिकेत स्वतःची छाप सोडू शकेल? नंबर 6, धोनीचा विषय झाला की त्याच्या संघाचा विषय होणं स्वाभाविक आहे IPLमध्ये. आणि 6 म्हणलं की विजेतेपदांचा किंवा अजिंक्यपदांचा षटकार ठोकायची संधी धोनीचा संघ चेन्नई सुपर किंग्स आणि रोहित शर्माचा संघ मुंबई इंडियन्स या 2 संघांना आहे. ते 2 संघ आत्तापर्यंत टाईड ॲट 5 अपीस असं आपण साध्या मराठीत म्हणतो. सर्वात जास्त अजिंक्यपद या 2 संघांची आहे. या 2 संघांपैकी कोणीतरी अखेर षटकार ठोकणार विजेतेपदांचा का यावेळेस IPLला नवीन विजेता मिळणार? तुम्हाला काय वाटतं आम्हाला नक्की सांगा. नंबर 5 वर ना डायरेक्ट नंबरचं कनेक्शन नाहीये, पण यावेळेस एक ऐतिहासिक घटना घडणार आहे. पहिल्यांदा असं होणार आहे की एखाद्या खेळाडूने IPLमध्ये सामना खेळल्यानंतर तो IPLमध्ये मैदानावर वेगळ्या पद्धतीचे कपडे घालून येणार आहे. म्हणजे अर्थातच तो पंचाच्या भूमिकेत, म्हणजे साध्या मराठीत आपण त्यांना अंपायर्स म्हणतो, एक अंपायर म्हणून तन्मय श्रीवास्तव पहिल्यांदा दिसणार आहे. त्याने आतापर्यंत कोचिंग केलंय. तो पंजाब किंग्स म्हणजे आधी किंग्ज 11 पंजाब असताना तो IPL खेळलाय आणि त्याच्यानंतर तो UP उत्तर प्रदेशसाठी डोमेस्टिक क्रिकेटमध्ये स्टॉलवर्ड होता. लेफ्ट हँडेड स्टायलिश ओपनिंग बॅटर होता. तो आता त्याच्या नवीन भूमिकेत म्हणजे अंपायरच्या भूमिकेत दिसणार आहे. त्याच्यामुळे आपल्याला हेही बघणं प्रस्तुत ठरेल की तन्मय श्रीवास्तव त्याच्या नवीन भूमिकेत स्वतःची छाप सोडतो का. नंबर 4 वर अर्थात 4 भारतीय प्रशिक्षक या IPLच्या हंगामात दिसणार आहेत. त्यातले 2 गेल्या वर्षी होतेच, चंद्रकांत पंडित आणि आशिष नेहरा. तर ते 2 कोचेस गेल्या 2 IPL हंगामांमधले अत्यंत स्वतःचं रेप्युटेशन मेंटेन केलेले कोचेस होते. आशिष नेहरांनी पहिल्या वर्षी IPL जिंकली, दुसऱ्या वर्षी फायनलला पोहोचले गुजरात टायटन्स. गेल्या वर्षी गुजरात टायटन्स काही क्वालिफाय नाही झाले. चंद्रकांत पंडित हे भारतीय क्रिकेटमधलेच सर्वात दादा समजले जाणारे कोच आहेत. त्यांच्या कोचिंग टेन्युअरमध्ये अखेर KKRनी त्यांचा विजेतेपदाचा दुष्काळ संपवला 2024 साली. त्यांच्या जोडीला एक नवा आणि सरप्रायझिंग चेहरा आहे. हेमांग बादानीची अचानक दिल्ली कॅपिटल्सनी हेड कोच म्हणून नेमणूक केलेली आहे. त्याला आधी IPLमध्ये सपोर्ट स्टाफमध्ये असण्याचा अनुभव आहे. तो दिल्लीच्या बाकीच्या फ्रँचायझीजमध्ये आधी हेड कोच होताच बाहेरच्या लीग्समध्ये. आता तो IPLमध्ये असणार आहे. तो काय करतोय बघायचं. आणि अर्थात जसा अजिंक्य रहाणेचा कमबॅक आहे कर्णधार म्हणून,
तसाच राहुल द्रविड यांचा कमबॅक आहे IPL मध्ये प्रशिक्षक म्हणून. भारताचं प्रशिक्षकपद गाजवल्यानंतर थोडासा ब्रेक घेतल्यानंतर जरी त्यांना राजस्थान रॉयल्सच्या कॅम्पच्या वेळेस झालेल्या फ्रॅक्चरमुळे फार उभं राहता येत नसेल, तरी त्यांच्या कोचिंग टेन्युअरमध्ये राजस्थान रॉयल्स मात्र मागच्या वर्षीपेक्षा जास्त ताकदीने उभे राहतात का, हे बघणं अतिशय इंटरेस्टिंग ठरणार आहे. तुम्हाला काय वाटतं, या चारपैकी कुठला कोच जास्त यशस्वी ठरेल ते आम्हाला नक्की सांगा. नंबर 3, अर्थात 3 अशा जोड्या आहेत ना, कर्णधार आणि लेजेंडरी प्लेयर. ओके, की ज्याच्यात कर्णधाराला ओव्हरशॅडो केलं जातं लेजेंडरी प्लेअरमध्ये. मागच्या वर्षी 2 होत्याच, अर्थात हार्दिक पंड्या आणि मागच्या वर्षी फाफ डु प्लेसी होता. की RCB आणि मुंबई इंडियन्स हे आपण डोळे झाकून विराट कोहली आणि रोहित शर्माला सपोर्ट करतो किंवा त्यांच्याशी ही टीम असोसिएट होते, पण गेल्या वर्षी या 2 संघांचे कर्णधार वेगळे होते. यावेळेस मुंबई इंडियन्स हा हार्दिक पंड्याच राहणार आहे. RCBने रजत पाटीदारवर धुरास त्याच्या खांद्यावर दिलेली आहे. तिसरा कर्णधार यावेळेस अर्थात तोच जो मागच्या वर्षी होता, की ऋतुराज गायकवाड आणि महेंद्रसिंग धोनी. मराठमोळा ऋतुराज पुण्याचा, जो पुन्हा एकदा CSKचे नेतृत्व करणार आहे. त्याला कदाचित जास्त ड्यू मिळतो, तो कर्णधार म्हणून रुळलाय. हार्दिक पंड्याला गेल्या वर्षी त्याची टर उडवली गेली. बाकी व्हेन्यूजवर सुद्धा, वानखेडे स्टेडियमवर सुद्धा पलटण त्याच्या हात धुवून मागे लागली होती. यावेळेस पलटण त्याला सपोर्ट कशी करणार हे आपल्याला बघणं इंटरेस्टिंग ठरेल. आणि अर्थात रजत पाटीदार हा RCBचा कर्णधार आहे, याची जाणीव किंवा याची आठवण खरंच वारंवार करून द्यायची वेळ येणार का, हेही आपल्याला बघावं लागेल. तुम्हाला काय वाटतं आम्हाला जरूर कळवा. नंबर 2 वर यावेळेस या दोघांचा उल्लेख याच्या आधी झालाय, पण 2 खेळाडू आहेत की जे IPLच्या इतिहासात कधीही एवढा मोठा प्राइस टॅग कॅरी न झालेला आहे, आणि ते 1 नाही 2 आहेत. 25 कोटीपेक्षा जास्त किंमत असलेले ऋषभ पंत आणि श्रेयस अय्यर हे 2 खेळाडू यावर्षी IPL मध्ये दिसणार आहेत. ते दोघे जण आपापल्या संघांचं नेतृत्व करणार आहेत. त्या दोघांना नवीन संघाचं नेतृत्व करणं हे एक चॅलेंज. ऋषभ आहे LSG कडे, श्रेयस आहे पंजाब किंग्सकडे, पण त्याहून महत्त्वाचं म्हणजे तो प्राइस टॅग जे आपण मागच्या वर्षी बघितलं, मिचेल स्टार्क जो तेव्हाचा महागडा खेळाडू होता, त्याला तो प्राइस टॅग प्रेशर काढून टाकण्यासाठी प्लेऑफ्सची वेळ यावी लागली. तर हे 2 खेळाडू जर प्राइस टॅग प्रेशर खाली दबले तर त्यांचा संघ प्लेऑफ्सपर्यंत जाईल की नाही हा मोठा प्रश्नचिन्ह निर्माण होईल. त्याच्यामुळे त्यांच्या कामगिरीकडे जास्त लक्ष राहणार आहे. आणि अर्थात नंबर 1चं यावेळेस माझं म्हणणं आहे की 25 मेला एक कर्णधार ती ट्रॉफी उंचावणार. तो नक्की कुठला कर्णधार असणार आहे माझा गेस तुम्हाला पुढच्या भागात मी तुम्हाला सांगेन. तुमचा मात्र जो अंदाज आहे तो आम्हाला कमेंट्समध्ये लगेच कळवा, आणि हा एपिसोड कसा वाटला हेही आम्हाला कळवा. तुर्तास मी तुमची रजा घेतो. तुम्ही मात्र ऐकत राहा, बघत राहा आणि आमची वाट पाहत राहा. धन्यवाद.